19 जून 1966 मुंबईच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला. व्यंगचित्रकार म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी एका संघटनेची स्थापना केली आणि त्या संघटनेचं नाव होतं शिवसेना. पुढच्या काही वर्षात ही संघटना फक्त एक राजकीय पक्ष राहिली नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या भावना, अस्मिता आणि ओळखीचा भाग बनली. मुंबई महापालिकेपासून ते महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत शिवसेनेने अनेक चढउतार पाहिले, अनेक विजय मिळवले, अनेक संघर्ष केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःचा ठसा उमटवला. आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. पण या 60 वर्षांच्या प्रवासात एक गोष्ट वारंवार घडत राहिली. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मोठे झालेले, शिवसेनेचे आधारस्तंभ मानले गेलेले अनेक नेते कालांतराने पक्षापासून दूर गेले. काही मतभेदांमुळे, काही महत्वाकांक्षेमुळे, तर काहींनी तर थेट बंड पुकारलं. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत शिवसेनेच्या त्या मोठ्या चेहऱ्यांविषयी, जे एकेकाळी पक्षाची ताकद होते, पण नंतर त्यांनी शिवसेनेलाच रामराम ठोकला. पण त्याआधी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा पाहण्यासाठी आमच्या सरळ सोप्पं या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया शिवसेनेच्या इतिहासातील पहिल्या मोठ्या बंडापासून. वर्ष होतं 1991 आणि नाव होतं छगन भुजबळ. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून पक्षाशी जोडले गेलेले भुजबळ हे बाळासाहेबांचे विश्वासू नेते मानले जायचे. मात्र पक्षातील निर्णय प्रक्रिया आणि नेतृत्वाबाबत मतभेद वाढल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. हा शिवसेनेला बसलेला पहिला मोठा राजकीय धक्का होता. पण ही तर फक्त सुरुवात होती. पुढे शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला. तेव्हा नाव होतं नारायण राणे. 1980च्या दशकात शिवसेनेत आलेले राणे कोकणातील पक्षाचा सर्वात प्रभावी चेहरा बनले होते. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास झाला. मात्र पक्षातील बदलत्या नेतृत्वावर नाराजी आणि स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबतच्या मतभेदांमुळे 2005 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. राणेंच्या जाण्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात चर्चेत राहिलेली फूट समोर आली. वर्ष होतं 2006 आणि नाव होतं राज ठाकरे. लहानपणापासून शिवसेनेत सक्रिय असलेले राज ठाकरे हे बाळासाहेबांचे राजकीय वारसदार मानले जात होते. मात्र पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे झुकत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मतभेद वाढले. अखेर त्यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांच्या जाण्याने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण शिवसेनेसमोरचा सर्वात मोठा राजकीय भूकंप अजून यायचा बाकी होता आणि तो आला 2022 मध्ये. हे नाव होतं एकनाथ शिंदे. आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत आलेले शिंदे ठाण्यातील आणि राज्यातील पक्षाचा मोठा चेहरा बनले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार आणि पक्षाच्या राजकीय भूमिकेबाबत मतभेद वाढत गेले. अखेर त्यांनी बंड पुकारलं आणि मोठ्या संख्येने आमदारांना सोबत घेत वेगळी वाट निवडली. 60 वर्षाचा हा प्रवास बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. चेहरे बदलले, काळ बदलला, सत्ता बदलली, पण शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि वारशाची लढाई मात्र कधीच थांबली नाही. त्याचंच चित्र आजच्या 60व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालं. मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे स्वतंत्र मेळावे पार पडले. दोन्ही बाजूंनी शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरी आणि खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांवर भाष्य करत एक भावनिक विधान केलं. ते म्हणाले, शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. मात्र त्याच वेळी पक्ष चोरांच्या हाती देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधत पिक्चर अभी बाकी है असं म्हणत आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले. त्यामुळे आणखीन काही नेते किंवा खासदार पक्ष सोडणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आलं. दोन्ही गटांनी एकमेकांवर गद्दारीचे आरोप केले, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार आपणच असल्याचा दावा केला गेला. आणि कदाचित हीच गोष्ट शिवसेनेच्या 60 वर्षांच्या प्रवासातील सर्वात मोठी शोकांतिका आणि वास्तव देखील आहे. ज्या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक दिग्गज नेते दिले, त्याच पक्षाला वेळोवेळी आपल्या नेत्यांच्या बंडाचा सामना करावा लागला. 60 वर्षांच्या या प्रवासात अनेक नेते आले, अनेक नेते गेले सुद्धा. काहींनी नवे पक्ष स्थापन केले, तर काहींना वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला. पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही. ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा प्रभाव.
आजही प्रत्येक गट स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणवून घेतो. आणि म्हणूनच आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा होत असताना एक प्रश्न अजूनही कायम आहे. बाळासाहेबांनी उभी केलेल्या शिवसेनेचा वारसा नेमका कोण पुढे नेत आहे? तुमचं मत काय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.